दुर्गाज किचनमध्ये आज आपण चिंचची चटणी करणार आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा आपण शेंगदाणे घेऊत. ह्या शेंगा आहेत भुईमुंगाच्या. याला आपण याचे टरफल काढून घेऊत आणि याच्यातल्या शेंगा बाजूला काढूत. हे अशा प्रकारे. आता हे कच्चे शेंगदाणे आपल्याला वापरायचे आहेत. 1-2 चमचे लागतील. आणि ही आहे आपली चिंच आहे. आपल्या शेतातल्या झाडाची आहे. त्याचं वरचं साल काढून घेऊ, त्याचे रेषे पण काढून घेऊत आपण. आता याच्यामध्ये बी असतं, चिंचुका असतो. हा चिंचुकाना आपल्याला एक बत्त्यानं फोडायचा आहे. अशी चिंच उभी ठेवायची आणि त्याच्यावर हा खलबत्त्याचा वरचा भत्ता मारायचा, म्हणजे जेणेकरून ही चिंच फुटली जाते आणि चिंचुका बाहेर येतो. हे अशा प्रकारे चिंचुके आपल्याला बाजूला काढायचे आहेत. आता हे सर्व चिंचुके जर गोळा जर केले ना, तर ते भाजून एक प्रकारचं आपली सुपारी पण बनते. आणि या भाजलेल्या चिंचुक्याला तुम्ही पाण्यात घालूनही ठेवू शकता, तेही खूप छान लागतं. नंतर त्याचं साल काढायचं. अशा प्रकारे ना आपण सगळ्या चिंचेचे वरचे टरफल काढू आणि त्याला असं बारीक बारीक कट करू आणि एका छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं पाणी घालूत आपण. आणि हे चिंच ना भिजत ठेवूत आपण. एक 15-20 मिनिट बस होता त्याला भिजत ठेवण्यासाठी. हा आपण खलबत्ता घेतला, त्याच्यामध्ये ना आता ही भिजलेली आपण चिंच घालणार आहेत. ही अगदी पारंपरिक, आम्ही लहान असतानाची याला चिंचेची चुकणी असं म्हणायचे. हे आम्हाला ना पहिलं आम्ही शेतामध्ये गेल्यानंतर या चिंचा काढून आणत असत आणि त्याची अशी चुकणी बनवत असत. त्या काळी जास्त चॉकलेट नसायचे, तेव्हा ही आमची गावरान पद्धतीचं एक चॉकलेट असायचं. खूप अप्रतिम, खूप सुंदर लागतं. त्यात ह्या 2 ते 3 आपण लसणाच्या पाकळ्या घालणार आहेत. याचं वरचं टरफल मी नाही काढणार, ते तसंच खमंग लागतं. या ठिकाणी 1 चमचा भरून आपण जे मगाशी शेंगा फोडल्या होत्या ना त्या घालू. थोडंसं मीठ घालू, चतकोरपेक्षाही कमी. याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घालू. पहिल्या काळी चाट मसाला नसायचा, आम्ही साधं मीठ आणि काळं मीठच घालायचो. हा काळं मीठ घालू थोडंसं. आणि थोडंसं जास्त आपण ना अर्ध्या चमच्यापेक्षा कमी ना लाल तिखट घालू. आणि या सर्वांना ना असं खलबत्त्यामध्ये छानसं ठेचून घेऊ आणि एकजीव करू. जास्त नाही वेळ लागत, 2 ते 3 मिनटात ना हे आपली चिंच छानशी अशी मऊसर ठेचून होते. त्याला याना मी जे आपण आईस्क्रीम खातो ना त्या चमच्याला मी हे लावणार आहे. माझ्याकडे असे 2 चमचे आहेत. छानसे एकजीव झाली. याला भिजत घातल्यामुळे ही लवकर ना एकजीव होते. हा गोळा करून घेऊ आणि या स्टिकला लावू. आता ही झाली चुकणी झाली. हे आपण असंच खाऊ शकतो, पण याची जर चटणी तुम्हाला करायची असेल, ही गोळा घ्यायचा आणि याच्यावरती थोडंसं गोडं तेल घालायचं, म्हणजे खायचं तेल घालायचं. आणि ती चटणी होते भाकरीसोबत खाण्यासाठी तयार. पण आज मी फक्त चुकणी करणार आहे. याच्यात तेल घातलं की चटणी होते. ही पारंपरिक चुकणी कशी वाटली तुम्हाला नक्की नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अप्रतिम डिश आहे. अगदी गावाकडची आठवण येते. लहानपणात गेलो आपण असं आठवण येतं. अप्रतिम लागते. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली. तिखट, मीठ, आंबटपणा, अप्रतिम लागते ही चटणी. हा टेस्ट खूप छान झाली आहे. अगदी लहानपणाची आठवण येत आहे मला. नक्की नक्की बनवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.